विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण क्रियापदाच्या तिसऱ्या भागामध्ये आलो होतो. त्याच्यामध्ये आपण धातू, थोडक्यामध्ये सिद्ध धातू, सिद्ध धातूपासून तयार झालेलं सिद्ध क्रियापद, त्याच्यानंतर साधित धातू, जे साधित धातू सिद्ध धातूपासूनच तयार झाले होते आणि त्या साधित धातूपासून तयार झालेलं ते म्हणजे धातू साधित क्रियापद, ज्याला आपण प्रयोजक किंवा शक्य क्रियापद म्हणतो. पुढे आपण साधित क्रियापदे देखील पाहिली. साधित क्रियापदामध्ये नाम, विशेषण, त्याच्यानंतर सिद्ध क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय यांना प्रत्यय जोडून जी काही धातू तयार होतील त्यांना आम्ही साधित धातू म्हणू आणि त्यांना काळाचे अर्थाचे प्रत्यय जोडले तर साधित क्रियापदे तयार झाली. तर आज आपण 5व्या गटामध्ये प्रवेश करतोय, ज्याच्यामध्ये आख्यात अर्थाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आख्यातार्थमध्ये आपल्याला अभ्यासायचं ते म्हणजे स्वार्थ क्रियापद, आज्ञार्थ क्रियापद, विध्यर्थ क्रियापद आणि शेवटचा अभ्यासायचं ते म्हणजे संकेतार्थ क्रियापद. त्यातलं पहिलं स्वार्थ क्रियापद. याच्या नावातच आहे बघा बरं, स्व अधिक अर्थ. म्हणजे या क्रियापदाला केवळ स्वतःचा अर्थ असतो, म्हणजे क्रियापदाचा खरा उपयोग त्याने काळ दाखवण्यासाठी केला जातो. म्हणून बघा, या क्रियापदातून केवळ काळाचा बोध होतो, म्हणजे इतर कोणताही इतर बोध होत नाही. त्यामुळं पहा बरं, याच्यामध्ये कोण कोण येतील. पहिलं उदाहरण, राणी, उत्तम, नाचते. नाचते ते ते लागले म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वर्तमानाचा बोध झाला, साधा वर्तमान काळ. त्याच्यामध्ये दुसरं घेतलं, त्याच्यामध्ये बघा बरं, राजूने निबंध लिहिला. याच्यामध्ये लाख्यात आले बघा बरं, म्हणजे भूतकाळाचा त्याच्यातून काय झाला, बोध झाला. तिसरं घेतलं बघा, राणी मोठ्याने रडील. याच्यामध्ये ईल लागले म्हणजे याच्यात भविष्याचा बोध झाला, भविष्यकाळाचा. त्याच्यानंतर राणी मोठ्याने रडी म्हणजे आता नाही रडी, याच्यामध्ये ई आख्यात आलं बघा बरं, रीती भूतकाळाचा बोध झाला. हे झालं स्वार्थ क्रियापदाचं, केवळ काळाचा बोध करून देणारे क्रियापद. आख्यातार्थला हा पहिला भाग. दुसरा त्याच्यातला घेतला बघा बरं, आज्ञार्थ क्रियापद. या क्रियापदातून खालील सूक्ष्म अर्थछटांचाही बोध होतो. त्या कोणत्या आहेत? जवळपास 8 प्रकारच्या सूक्ष्म अर्थछटांचा बोध त्याच्यातून झालेला आहे. आज्ञा, आज्ञेमध्ये पहिलं चिन्ह बघा बरं, त्याच्यात कठोर आज्ञा, त्याच्यानंतर सौम्य आज्ञा, उपदेश, त्याच्यानंतर प्रार्थना, मोठ्यानं लहानाला द्यायचे ते आशीर्वाद, लहानाला मोठ्याला द्यायच्या किंवा बरोबरच्यांना द्यायच्या त्या म्हणजे शुभेच्छा. त्याच्यानंतर आग्रहपूर्वक विनंती आणि शेवटचा आहे अनुमोदन प्रश्न, ज्याला परवानगी असं देखील म्हणतात. विनंती करायची त्यासाठी. बघूया यांच्या उदाहरणातून एक एक क्रमाक्रमाने आपण घेऊ. खरं त्याच्यात तो बोध होतो का? कठोर आज्ञा म्हटलं तर बघा बरं, राजू
नीट बस त्याला म्हटले आता बघा. म्हणजे ही काय दिली त्याला? आज्ञा दिली, आणि ती पण कठोर आज्ञा. दुसऱ्या याच्यामध्ये आम्ही सौम्य आज्ञा देऊ. बघा बरं, तेवढी खिडकी लाव पाहू, ही झाली सौम्य आज्ञा. त्याच्यामध्ये कठोरपणा कुठंच आढळत नाही. मुलांनो, आपल्या वर्ग शिक्षकांचे ऐका. हे काय लावलं याच्यामध्ये? उपदेश. पुढचं येईन त्याच्यामध्ये प्रार्थना. तत्पूर्वी बघ, कठोर आज्ञा म्हटलं की त्याच्यामध्ये आज्ञेचं लगेच ती टोनच ऐकू येते. बघा बरं, जसं वडील नाही का घरी आपल्याला लगेच काम सांगतात, वडील लगेच आज्ञेनं कठोर आज्ञेनं बोलतात. दळण आण, पाणी आण. आणि आई सौम्य आज्ञेनं बोलत असते, पाणी आणतो का भाऊ, दळण आणतो का भाऊ. लगे आपण कुरकुर कुरकुर करतो. आता याच्यासाठीच राहिलंय आमचं आयुष्य, फक्त बस दळण आणण्यासाठी पाणी आणण्यासाठीच. काही इज्जतच नाही आम्हाला घरामध्ये. कुरकुर कुरकुर आपण करत असतो. मग आई स्वतः जात असते, आणि तेवढे शेजारी पाजारी पाहतातच, ते बोलणार, ते सोडणार आहे का तुम्हाला? अरे काम करत जा घरातलं, पाणी भरत जा, दळण आणत जा. लावलं तुमच्या मागं टुमणं उपदेशाचं. हे वडील आज्ञा, कठोर आज्ञा वडील, आई, शेजारी पाजारी. प्रार्थना आता करा देवाकडं हे बदलायसाठी. चौथं, प्रार्थनेला जाऊ आपण. देवा, माझे रक्षण करा. करतात देव तुझं रक्षण. हे तुम्ही घेतलंय, देवाकडे केली तुम्ही प्रार्थना. आशीर्वाद देतील मोठे लहान्याला. बघा, गुरुजी मुलांना म्हणाले, आशीर्वादाच्या रूपात दिलंय त्यांनी. आता काय म्हणाले बघा बरं, तुम्हास परीक्षेत उत्तम यश मिळो. हे त्यांनी दिलेला आशीर्वाद. मुले गुरुजींना म्हणाली, तुम्हास पुढील आयुष्यात सुख लाभो. हे त्याने दिलेल्या शुभेच्छा. आग्रहपूर्वक विनंतीमध्ये करूया आपण. आग्रह करायचा समोरच्याला, आपण आमचे एवढे काम कराच. आग्रह केलाय आपण समोरच्याला, हे झालं. याच्यामध्ये कुठेही कृपयाचा उल्लेख करायचा नाही. आग्रहपूर्वक विनंती. शेवटचं आहे अनुमोदन प्रश्न करा, कारण प्रश्नाच्या रूपातच ते पाहिजे. बघा बरं, मी येथे खेळू, प्रश्नचिन्ह. म्हणजे यांनी काय केलं, परवानगी मागितलेली आहे. अनुमोदन प्रश्न किंवा परवानगी. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. तिसरा प्रकार आहे बघा बरं त्यातला, विद्यर्थ क्रियापद. काही जण इथं धच्या ऐवजी द्यच वापरतात. विद्यर्थ, विद्यार्थ, विद्यार्थ, विधी अधिक अर्थ. त्याचा शब्द समजून घेतला तर लक्षात येईल. विधी अधिक अर्थ, विद्यर्थ. त्या विद्यार्थ क्रियापदामध्ये सुद्धा तुम्हाला 6 ते 7 प्रकारच्या सूक्ष्म अर्थछटांचा बोध होईल. बघा,
या क्रियापदातून कर्तव्य, इच्छा, तर्क, योग्यता, शक्यता ही जी विनंती आहे ती साधारण विनंती आहे आणि उद्देश या सूक्ष्म अर्थछटांचा बोध होतो ह्या विद्यार्थ्यांमधून. पण कोणकोणते आहेत पहिलं बघा बरं. कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. त्यातल्या त्यात एक लक्षात ठेवण्यासारखं असं आहे की यातील धातूला बऱ्याच अंशी होकारार्थीमध्ये वा, वी, वे थोडक्यामध्ये वाक्यात त्यांना असते. त्यात उदाहरण घेऊ. पहिलं, नेहमी सत्य बोलावे. बघा याच्यामध्ये वे आले. पण हे जर तुम्ही नकारार्थीमध्ये अर्थ न बदलता केले तर त्यामध्ये तुम्हाला संयुक्त क्रियापदाची गरज लागेल. बघा बरं. नेहमी सत्य बोलावे लगेच तुम्ही टाकता. कधीही खोटे बोलू नये. हे दोन्ही जरी वाक्य घेतले तरी दोन्हीही हे कशाची जाणीव करून देतील तुम्हाला? कर्तव्याची. दुसरं त्याच्यामध्ये इच्छा व्यक्त करायची असेल तर बघा बरं. आज पाऊस पडावा आणि हवेत गारवा पसरावा. इच्छा व्यक्त केली तुम्ही तर मग इच्छा बघा. काही जण तर्क व्यक्त करतील बघा. बाबा बहुधा घरीच असावेत. म्हणजे तुम्ही इथं त्यांचा तर्क मांडलेला आहे. यावेळी ते घरीच असतात आणि असावेत. पुढे चौथा, तुम्ही योग्यता व्यक्त करता ना बघा बरं. क्रिकेट खेळावे तर विराटनेच. बघा याच्यामध्ये खेळावे हे झालं तुम्ही त्याची योग्यता सांगितली. शक्यता व्यक्त केल्या जाईल. पण थोडंसं वाक्य शक्यतेचं हे इच्छेकडे झोपल्यासारखं वाटतंय बघा. शक्यतेमध्ये सरळ जर आपण पाहिजे होतं की काय तो हा डोंगर चढू शकतो, पण ते वर्तमान काळाचा बोध कोण देणार झालं असते. मग दोन्ही गोष्टी त्याच्यात आल्या असतात. बघा बरं. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. म्हणजे मिळण्याची शक्यता इथं व्यक्त केलेली आहे. विनंती आणि साधारण विनंती याच्यामध्ये कृपया हे तुम्ही क्रियाविशेषण वापरू शकताय. बघा बरं. कृपया आपण आमचे एवढे काम करा. त्याच्यामध्ये म्हणजे ही फक्त साधारण तुम्ही विनंती केलेली आहे. कुठे त्याच्यात आग्रह वगैरे केलेला नाही. तर काही ठिकाणी तुम्ही उद्देश देखील याच्यामध्ये वापरू शकता. उद्देश म्हणजे कृती करण्याच्या आधी एखादा उद्देश ठरवावा लागतो. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही धातूला वा, विवे लावू शकता. पहा बरं याच्यामध्ये. नवीन घर घेता यावे यास्तव त्याने पैसा साठविला. उद्देश ठेवला होता कोणता? नवीन घर घेता यावे. म्हणजे ह्यातून तुम्हाला उद्देशाचा बोध झाला म्हणून आपण याला विद्यार्थ क्रियापदामध्ये घेऊ शकतो. पुढे शेवटचं जे आहे ते म्हणजे संकेतार्थ. संकेतार्थ क्रियापदामध्ये तुम्हाला अटीचा बोध होईल. या क्रियापदातून अट किंवा संकेताचा बोध होतो. थोडक्यात
अमुक केले तर तमुक होतेल किंवा होईल, या पद्धतीने इथं चालतंय कार्यक्रम. बघा बरं. किंवा एखादी क्रिया केली तर त्याचा परिणाम सुद्धा पुढे असेल, ते याच्यामध्ये संकेतामध्ये दिलेला असतो. हे ओळखण्यासाठी तुम्ही जर तर या उभयान्वयी अव्ययांचा वापर करू शकता. जर तुम्हाला याच्यात विरोध दाखवायचा असेल, म्हणजे विरोधातला एखादा परिणाम होत असेल, तर तुम्ही विरोध दाखवायसाठी जरी तरी देखील त्याच्यात वापरू शकता. याचाही बोध संकेत आतमध्येच होत असतो. पाहूया. जर पाऊस पडला तर हवेत गारवा पसरेल. याच्यामध्ये पडला, मग हे लाच्या ऐवजी इकडे असे वापरते. जर पाऊस पडता तर हवेत गारवा पसरता. ताता, त्याच्यामध्ये ताता वापरण्याचा देखील पद्धती आहेत. जर पाऊस पडलाच्या ऐवजी जर पडता तर हवेत गारवा पसरता, ते ताता. म्हणजे याच्यामध्ये दोन विधेयांना ता हे प्रत्यय जोडले, ते द्वितीय ताक्यातमध्ये पुढे जाईल, ते आपण घेऊच. जरी पाऊस पडला असता तरी हवेत गारवा पसरला नसता. इथं पण ताता आले, असता नसता. ठीक आहे, तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. सहावं आहे त्याच्यामध्ये जे आपण आख्यातार्थ पाहिले होते, ते आख्यात विकाराचे एकूण 7 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहा, आख्यात विकाराचे 7 प्रकार. क्रियापदाला 2च पद्धतीने विकार जोडले जातात. थोडक्यामध्ये प्रत्यय जोडले जातात. विकार म्हणजे काय? प्रत्यय जोडणे. ते प्रत्यय म्हणजे एकतर अर्थाचे असतील आणि दुसरे म्हणजे काळाचे. त्यामध्ये बघा, क्रियापदातील धातूस काळाचे किंवा अर्थाचे प्रत्यय जोडले जातात. त्यांना आख्याताचे विकार म्हणतात. म्हणजे खरे 2च विकार झाले, काळ आणि अर्थ. मग त्यांचे पडणारे प्रकार पुढे बघा बरं. त्यातला पहिला, एकूण 7 प्रकार आहेत. प्रथम त आख्यात. ते वाचताना सरळ सरळ ताख्यात, ताख्यात त्याचं वाचन. प्रथम ताख्यात. यातून तुम्हाला सरळ सरळ तुम्ही धातूला तो, ते, तात अशी सरळ सरळ बाराखडीची त्यांची प्रत्यय जोडू शकतात. यातून तुम्हाला वर्तमानाचा बोध होतो आणि वर्तमानाचा बोध करून देणार आपल्याकडं स्वार्थ क्रियापद आहे. म्हणजे स्वार्थाचाच काय झाला, एक प्रकारचा विकार झाला. त्यामध्ये उदाहरण आपण घेतलेच होते. बघा, राणी उत्तम नाचते. याच्यामध्ये बघा ते लागले त्याला, म्हणजे हा झाला साधा वर्तमान काळ बोध झाला त्याच्यातून. दुसरं आहे ते म्हणजे ल आख्यात. याला वाचताना सरळ सरळ लाख्यात. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर धातूला असं ला, ली, ले, काही जण 2दा ल घेतील, जसं ना खाल्ले, त्या अर्थानं बघा. यातून तुम्हाला भूतकाळाचा बोध करून देतील. ते राणीने वाघ मारला, ला ला लाख्यात आले, त्याच्यामध्ये भूतकाळाचा बोध झालाय. तिसरे त्याच्यामध्ये आलेले बघा बरं, ईल आख्यात.
यालाही तुम्ही जर जोडले तर लक्षात येईल तुम्हाला, अरे ते इलाख्यात आहे. काही ठिकाणी तुम्हाला ईल आढळेल तर काही ठिकाणी तुम्हाला एल आढळेल. ए म्हटलं तरी लक्षात ठेवायचं याच्यामध्ये अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई उच्चारामध्ये असतंच की, आणि पुढे आलं ल. म्हणजे हे झालं ए साठी वापरलेलं आहे. म्हणजे बघा बरं, शेवटी यांच्यामध्ये आलं ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई आणि त्याला आलेलं ल, म्हणजे हे झालं इलाख्यात. त्या पद्धतीने सुद्धा एल वापरले जाते. धातूला तुम्ही प्रत्यय लावू शकता. याच्यातून भविष्याचा बोध होईल, साध्या भविष्याचा. मग यामध्ये उदाहरण घेतले बघा बरं. तो मोठ्याने रडील. काही जण म्हणतात रडेल. बघा याच्याकडे एल आहे, याच्याकडे ईल आहे. भविष्याचा बोध झाला. त्याच्यानंतर डी मध्ये बघा, ई आख्यात पाहिजे. त्याच्यात बघा आता यांना सगळ्यांना हे जोडता आलं, ल ला आ जोडता आलं, पण ई ल ल ला आ जोडता आलं. पण ई ला आ जोडता आलं का नाही, मग ई पासून ते वेगळं ठेवलं. ई आख्यात म्हणून वाचताना असं होतं, त आख्यात, ल आख्यात, म्हणजे ल ला ली ले सगळे येईल त्याच्यामध्ये. बस ई आख्यात. ई आख्यात वरून तुम्हाला बोध होईल सरळ सरळ. ते धातूला म्हणजे मूळ रूपाला ई लावतील, आणि नाही ई लावलं तर तुम्हाला माहिती आहे काही जण ए लावतील. ए मध्ये सुद्धा शेवटी ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई वापरले जाईलच. याच्यातून तुम्हाला रीती भूतकाळाचा बोध होतो. तो मोठ्याने, इथं रडील, रडी, मोठ्याने रडे, आता नाही रडे, म्हणजे ही भूतकाळातली ही रीत बनलेली. म्हणून हे जर पाहिले तुम्ही तर हे चार जे आहेत हे स्वार्थ क्रियापदाचे विकार बनतात. त्याच्यानंतर आता आपल्याला अभ्यासाचं आहे ते म्हणजे आज्ञार्थ मधले कोण आहे त्याच्यात आलेले. तर यात आले बघा बरं, उ आख्यात. धातूला तुम्ही उ प्रत्यय जोडलेले असते. यामध्ये आज्ञार्थ क्रियापदाची एक छटा आढळू शकते. बघा, मी येथे बसू. आता एक उदाहरण घेतलं तर आपण, मी येथे खेळू, म्हणजे तुम्ही अनुमोदन प्रश्न करताय, परवानगी घेताय, म्हणजे आज्ञार्थाचा एक का नाही होत, पण याच्यामध्ये छटा आढळली अनुमोदन प्रश्नाची, त्यात आढळलेली छटा. त्याच्यानंतर व आख्यात. यालाही जोडून वाचलं तर लक्षात येईल, अरे हे वाख्यात आहे, वाख्यात. याचा अर्थ धातूला तुम्ही कोणतो प्रत्यय लावू शकता, वा, वी, वे. यातून तुम्हाला विद्यार्थ क्रियापदाची छटा आढळू शकते. प्रत्ययावरून लावून द्या त्याच्यामध्ये. बघा बरं, मुलांनी शिक्षकांचा आदर करावा. चला, म्हणजे हे आदर करावा त्यांना दिलेला हा काय एक प्रकारचा उपदेश आहे. जसं आपण कर्तव्य घेतो नेहमी सत्य बोलावे, पण नकारामध्ये मात्र वाविवे टिकणार नाही. काही काही होकारार्थीमध्ये सुद्धा वाविवे टिकत नाही. बघा, आपण स्वातंत्र्य रक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे, राहावे, राहिले पाहिजे, त्या अर्थानं वापरलेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचं जे आलेलं आहे ते आहे द्वितीयत आख्यात. थोडक्यामध्ये हे पण ताख्यातच आहे, पण द्वितीय ताख्यात आहे. याच्यामध्ये सरळ सरळ वाक्यातील दोन्ही क्रियापदातील धातूंना ता प्रत्यय असते. जर तू सहलीला येता,
तर बरा होता. म्हणजे जर तू सहलीला येशील तर बरे होईल या अर्थाने ते वाक्य केलेलं. येता होता त्याच्यामध्ये टाकले होतं. एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. सातवं त्याच्यामध्ये जो गट पाडलेला आहे तो म्हणजे करण अकरण रूपांचा आहे. पाहूया आपण. क्रियापदाचे करण रूप, अकरण रूप, अनियमित क्रियापद त्यालाच गौण क्रियापद म्हणतात. आणि शेवटचं जे अभ्यासाचं आहे ते आम्हाला अध्यारूत क्रियापद. हे हृदयाचं रू आहे, लक्षात ठेवायचं. अध्यारूत म्हणजे गुप्त क्रियापद. पाहूया त्यातलाही पहिला करण रूप. करण रूपामध्ये बघा बरं, एक प्रकारचं हे होकारार्थी. होकारार्थी विधानातील क्रियापद करण रूपात असते. विधान होकारार्थी पाहिजे. आणि दुसरं पाहूया आपण त्याच्यामध्ये अकरण रूप. अकरण रूप म्हणजे सरळ सरळ हे नकारार्थी अर्थानं असते. मग विधानही नकारार्थीच पाहिजे. पहा बरं, नकारार्थी विधानातील क्रियापद हे अकरण रूपात असते. मग आता नकार कशाहून द्यायचा आहे? मग नकारार्थी क्रियापदे आहेत का आपल्याकडे? तर हो आहेत. बघा बरं, नकारदर्शक क्रियापदांची थोडीशी यादी आपण जमा करू. त्यात कोण कोण आलेत बघा. त्यात आलं बघा बरं, सगळ्यात पहिले नाही, नको, नये, न लगे, त्याच्यामध्ये नव्हे, नव्हता, नव्हती, नव्हते. नस पण घेता येईल तुम्हाला. नसतो, नसला, त्याच्यामध्ये नकार टाकत चाला. सर सगळ्यांकडं न आलं सर, नकार नच असतं. चाल, नशीब सगळे सापडले तर आपल्याला नकारार्थीमध्ये. परंतु यामध्ये बघा आणखीन काय, नकारदर्शक क्रिया विशेषण अव्यय. त्याच्यामध्ये आले बघा न किंवा ना, आल्यासही विधानास नकार प्राप्त होतो. म्हणजे त्यावेळेला त्या विधानातलं क्रियापद जरी या यादीतलं नसलं तरी ते काय गृहीत धरलं जातं, त्याच्यामध्ये अकरण रूपात गृहीत धरले जाते. त्यातला अर्थ महत्वाचा आहे. बघूया आपण उदाहरण, दोघांचे उदाहरण एकदाच घेऊया. यांचं खास करून उपयोग असतो बघा, करणचं अकरण रूपात करणे. म्हणजे थोडक्यामध्ये होकारार्थी विधानाचं नकारार्थी विधान करताना अर्थ न बदलता केलेलं रूपांतर. त्यासाठी यांचा उपयोग खास करून केला जातो. पाहूया. तो मुलगा हुशार आहे. आता सांगा हुशार आहे तर. मग आहेच तुम्हाला आता नाही करायचं असेल तर लगेच मी त्याचा देतो ना. मग तो मुलगा ढ नाही. चला, अर्थ न बदलता केलेलं मी रूपांतर आहे. आहेच काय केलंय? नाही. मग अरे हे आहे तर करण रूपात आहे, विधानच काय आहे? होकारार्थी आहे. आणि हे कशात झाले? याच्यामध्ये अकरण रूपात आहे. तर अर्थ न बदलता केलेलं रूपांतर. तिसरं बघा, दुसरं उदाहरण करतो. दुसरंच एकूण तिसरं देतो आपण. तो
प्रामाणिक नाही. आता हे तसं नकारार्थी आलंय, झालं नकारार्थी. मग याचं आता हे तुम्हाला अकरण रूपातून करण रूपात न्यायचं आहे. तर तुम्ही काय करणार आहात, तो प्रामाणिक आहे हे चालू तुम्ही त्याचं होकारार्थी केलं म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्याला कशात आणलंय, करण रूपात आणलेले आहे. बघा, नेहमी सत्य बोलावे. कर्तव्याची जाणीव झाली, कर्तव्य बदलणार नाही नकार जरी केला तरी. बघा बरं त्यामध्ये केले आपण, कधीही खोटे बोलू नये. जरी संयुक्त क्रियापद वापरलं पण यामध्ये सहाय्यक मात्र नकारार्थी घेतलेलं आहे. दोघांमध्येही अर्थ टिकू नये, तो म्हणजे कशाचा आहे, कर्तव्याचा. त्यांनी अर्थ बदललेला नाही. पुन्हा पहा 7वं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, प्रश्नचिन्ह लावून दिले. पण तुम्ही शेवटी विधान बघा ना कसं आहे, होकारार्थी आहे का नकारार्थी. ते वाक्य शेवटी हे होकारार्थी आहे, त्याला आपण नकारार्थीमध्ये घेऊन जाऊ, म्हणजेच त्याला आपण अकरण रूपात घेऊन जाऊ, आहेच नाही करू. बघा बरं, जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, हे तुम्ही त्याला नकारात आणले म्हणजे अकरण रूपात आणले, अर्थ न बदलता. पुन्हा पहा आणखीन एक प्रश्न देतोय, फुकट दिले तर कोण नको म्हणेल. आता बघा हे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. इथं तुम्ही सापडताना परीक्षकाच्या, तुम्ही जाताना कोणता शब्द शोधणार, अरे नको काय आला, नकारार्थी. यातून तुम्हाला होकाराचाच अर्थ प्राप्त होतो. बघा हे झालं होकारार्थी. याला आता मी नकारार्थीमध्ये करून दाखवतो तुम्हाला. बघा पण अर्थ बदलणार नाही. फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. संयुक्त क्रियापदाचा वापर केला आणि त्याला होकाराचं काय केलं मी, नकार केले. बघा, तो न चुकता येतो. काहींचं लक्ष ह्या येतोकडेच राहील. ते म्हणते याच्यामध्ये यादी आहे काय, येतो मध्ये येतो आहे का, याच्यात नाहीये म्हणजे काय झालेलं आहे, अरे हे नकार दशेमध्ये जात नाही, कशा चाललंय, करण रूपात चाललंय. तसं नाही आहे. तो न चुकता येतो म्हणजे तो येण्यास चुकत नाही असा अर्थ त्याच्यात दडलेला आहे. तो येण्यास चुकत हे बघ, या न याच्यात विर्जन टाकलंय आणि ह्या होकाराला नकार प्राप्त झालाय, हे झालं नकारार्थी. आता मला जर त्याला होकारार्थी करायचं असेल तर काय बघ बरं, तो नेहमीच, तो न चुकता येतो म्हणजे तो नेहमीच येतो, त्या अर्थाने त्याला होकार करता येईल. तो तोंड उघडेल तर ना, शेवटी ना म्हटले बघा मी, तो तोंड उघडेल तर ना म्हणजे मी काय वापरलं, नकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय ना. तो तोंड उघडेल तर ना म्हणजे याचा अर्थ तो तोंड उघडणार नाही म्हणजे तो गप्प राहील. अर्थ लागले त्यांच्यामध्ये. बघा पुढं तिसरा जो येतोय, अनियमित क्रियापद, त्यालाच तुम्ही गौण क्रियापद देखील म्हणता. कोण आहेत हे अनियमित क्रियापदे, का म्हटलेले आहे, का नियमित नाही आहेत हे, कोणता नियमितपणा यांच्या अंगी नाही आहे. तर हे कर्त्यातील नाम किंवा सर्वनाम, बघा कर्ता कर्म याच्यातील नाम किंवा सर्वनामाच्या लिंग वचन पुरुष यानुसार स्वतःमध्ये बदल करून घेत नाहीत, अशी काही अनियमित क्रियापदे आहेत. थोडक्यामध्ये ते धातूला काळाचे किंवा अर्थाचे विकार लावून घेत नाहीत. बघा अनियमित क्रियापदे, या क्रियापदांना मूळ रूप म्हणजेच काय, धातू नसते. त्यामुळे ही क्रियापदे
काळाचे किंवा अर्थाचे प्रत्यय जोडून घेत नाहीत, म्हणून त्यांना अनियमित त्यांना गौण क्रियापद म्हटलेलं आहे. परीक्षेमध्ये कधी कधी यादी देतात 3-4 क्रियापदाची, त्यामध्ये म्हणतात त्यामध्ये गौण क्रियापद असणारा पर्याय ओळखा, नसणारा पर्याय ओळखा, असे प्रश्न त्याच्यामध्ये पडत असतात. कोण आहेत ही थोडीशी यादी जर पाहिली तर त्याच्यामध्ये बघा बरं, नाही, नको, नव्हे, नव्हता, न लगे, नये. काय म्हणते सरनसारी वरचीच यादी आणली बघा. नाही, नको, नव्हे, न लगे, नव्हता, नव्हे, सगळं तेच आणलंय सरनी, सगळं वरचं उचलूनच. हां, मग याच्यामध्ये मी एकाला वापरणार नाही, याला घ्यायचं नाही आपल्याला, नसेला. का घ्यायचं नाही ते पण पाहू आपण काय. त्याच्यामध्ये आणखीन आले बघा, आहे, होता, हवे, हवं धातू पण त्याच्यामध्ये, हवे, पाहिजे, यांचा तुम्ही वापर करा. काही म्हणतील सर असंच रूपे आहे, तसं नाहीये. असंच असतो, असते, असतात, असे, असला, त्याला लागते ना प्रत्यय. असं कसं नाही म्हणताय तुम्ही, आहेला कुठे लागताय. होता, काय म्हणते सर होचं हो हे त्याचं मूळ रूप आहे सर, होचा भूतकाळ आहे होता. असं कसं होईन, होचा भूतकाळ होता. होताला मूळ रूपच नाही आहे, लक्षात ठेवायचं. ना धातूच नाही आहेत या क्रियापदांना. पाहिजेला ते पाहिजेचं काय धातू सांगा म्हणजे पहा, पाही, काहीच करता येत नाही, त्या गोंधळ होईल. त्यांना जसं आहे तसंच ठेवा, काही गोंधळ करू नका. सुज्ञास अधिक सांगणे न लगे, न लगे म्हणजे सुज्ञास अधिक सांगायला नको, त्याला सांगायची काही गरज नाही. आणि त्याच्यामध्ये न लगे आताच आपण घेतले बघा बरं. येथे कोणीही थांबू नका लावलं आम्ही, नकोच नका, ते रूप बदलत राहतील, त्याच्यामध्ये प्रत्यय लागलेले नाही. तर आपण म्हणतो ना गोंगाट करू नकोस, आवाज करू नकोस, त्याला तू समोर असल्यामुळं द्वितीय पुरुषी सर्वनामाला म्हणून त्याला शेवटी स लावलाय आम्ही, नकोस. त्याच्यामध्ये नये, नाही तुम्ही टाकू शकता, त्याच्यामध्ये घेता येईल. आहे, तो हुशार आहे, तो हुशार होता, तो शिक्षक होता, त्याच्यामध्ये तुम्ही लावा. मला दूध हवे, मला दूध पाहिजे, हवे पाहिजे, त्याच्यामध्ये घेता येईल. मग यातला एक नमुना जो घेता येत नाही तो कोण आहे, तर त्यात येणारा जो आहे खास करून आपल्याला तो म्हणजे नस. का घेतलेलं नाही आहे याच्यामध्ये बघा बरं. नस हे स्वतःच काय माहिती आहे का, धातू आहे. नस हे धातू असल्याने त्यास काळाचे किंवा अर्थाचे प्रत्यय जोडता येते. मग चला त्याला आपण जोडूनच देऊया. आपण नसला जोडले बघा बरं. नस, तो तुम्ही वर्तमान काळात त्यांना नसला, नसेल, नसे, नसू, नसावे, नसता म्हणतो ना आपण. उद्या आम्ही घरी नसू तर तू काय करशील. चला त्याच्यामध्ये लगेच तू जरी आला नसता तर काही फरक पडला नसता. नसता, असता, नसता, असला, नसला, असेल, नसेल, त्या पद्धतीनं चालू राहील. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. एक राहिलं त्यातलं अध्यात्म ते पण घेऊ आपण लगेच. शेवटचं जे आहे
अध्यारूत क्रियापद एक प्रकारचं हे गुप्त क्रियापद आहे ज्याचा उल्लेख वाक्यामध्ये केला जात नाही. नेमके कुठे केला जात नाहीये तर ते बघा. मराठी म्हणींमध्ये जेव्हा क्रियापदाचा उल्लेख टाळला जातो तेव्हा त्या उल्लेख न केलेल्या क्रियापदास अध्यारूत क्रियापद म्हणतात. अध्यारूत क्रियापद म्हणतात. म्हणजे काहींचा जर प्रश्न असेल ते म्हणतील क्रियापद येऊन इथं क्रियापदाचे प्रकार ओळखणे अवघड आहे. इथं तर वाक्यामध्ये क्रियापदच नसणार आहे. मग तर भानगडच झाली. नसणाऱ्या क्रियापद प्रकार कसा ओळखतात? अरे नसणारे क्रियापद म्हणजेच अध्यारूत क्रियापद असते. मराठीमध्ये म्हणजे जास्त त्याचा वापर आहे. बघूया. खान तशी माती. पुढे काही बोललेच नाही ते. खान तशी माती. अरे त्याच्यामध्ये आहे ना अध्यारूत कोण असते. खान तशी माती असते. माय तशी लेक असते. बाप तसा बेटा असतो. कशाला आईलाच बदनाम करायचं, बापाला बदनाम करायचं कधी कधी. आपल्या इकडे म्हणीच अशा आहेत. आपल्या इकडं बस आपल्या मराठी भाषेतलं खास करून असं आहे की जिकडं तिकडं तुम्ही जर पाहिलं तर स्त्री जातीची कुचंबनाच करण्यात आलेली आहे आपल्या इथं म्हणीमध्ये. डोक्यामध्ये उवा जर निघल्या तरी काय म्हणतील, आत्या निघल्या का मावश्या निघल्या. बघा बरं ते आई आणि आईचे नाते बदनाम सारे. सारा गाव डॅशचा एक नाही डॅशचा. काय म्हणे सांगा बरं. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. पाहिलं तर मामाच मदतीला येत असतो, काका मदतीला येतच नसतो. शकुनी काका, कंस काका अशी नावं आहेत कधी. शकुनी मामा, कंस मामा. जसं काही सगळे बरबादीच कारण कोण आहेत हे मामाच. आई तू आणि बाबा तुम्ही. वा 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 वा. आई तू आणि बाबाला तू म्हण ना मग. त्यांच्यामध्ये बघा सगळे हे असेच आहेत. म्हणीच तशा आहेत इकडे तिकडे पाहिलं तर तुम्ही. दुसरं पाहूया आपण. नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न. हे अनुस्वार दिलाय ते विघ्ने या अर्थाने. मग याच्यात तर काही दिलंच नसेल, क्रियापदच नाही आहे. तरी परीक्षेमध्ये विचारलं यातला कर्ता ओळखा. अहो क्रियापदच नाही ओळखलं तर कर्ता कसा ओळखणार ते. कर्ता ओळखू शकतात क्रियापद नसले. बघा बरं. असणार बघा. नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न असतात. असतात त्याच्यामध्ये तुम्ही लावले. असणारे कोण विघ्न. विघ्न याच्यातला काय झाला होता कर्ता. झाकली मूठ 1.25 लाखाची असते. काय लावावं लागेल तुम्हाला. जे अध्यारूत क्रियापदे कोण याच्यामध्ये हे जे उल्लेख न केलेले हे ब्रॅकेटमध्ये लिहिले ते अध्यारूत क्रियापदे आहेत. असते. मग खास करून असते, असतात, नसते असंच तुम्ही देता ना त्याच्यामध्ये. दुसरं काय घेणार आहात बघूया. सगळे मुसळ केरात गेले या अर्थानं ती म्हण आहे. म्हणजे काय महत्त्वाच्या गोष्टी कमी महत्त्वाच्या गोष्टीसोबत अतिमहत्त्वाच्या गोष्टी चालल्या जातात, दुर्लक्षित होतात. त्याच्यामुळे सगळे मुसळ केरात या पद्धतीनं. आणखीन तुम्ही उदाहरणं शोधू शकता, म्हणी शोधू शकता. त्या म्हणीमध्ये तुम्हाला जिथं जिथं क्रियापदाचा उल्लेख टाळला गेला आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. लगेच म्हणू नका ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तसं नाही. याच्यामध्ये खावी आणि वाजवावी ही क्रियापदे आहेत. ते अध्यारूतमध्ये टाकता येत नाहीत. कोणत्याही म्हणी उचलून याच्यात टाकता येणार नाही. त्याच्यामध्ये क्रियापदे असतात. बघा. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकी आपण उद्याच्या तासाला घेऊया.